हॅलो स्टुडंट, वेलकम टू व्हीएस लर्निंग अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर हा थेरम पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा व्हिडिओ आपण बघणार आहोत किंवा हा थेरम आपण बघणार आहोत. या थेरम मध्ये आपल्याला तीन लाईन्स एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत आणि त्यांचे ट्रान्सव्हर्सल वरून जे काही त्यांचे इंटरसेप्ट तयार होतील, ठीक आहे, तर ते आपल्याला इथं इक्वल प्रूव्ह करायचे. ओके, तर बघा या थेरम मध्ये याचं स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते स्टेटमेंट काय आहे, तर बघा, द रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. तर या ठिकाणी याचा मीनिंग काय नेमका विद्यार्थी मित्रांनो, तर बघा या ठिकाणी तीन लाईन आपल्याला मी डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. डायग्राम मध्ये आपण तीन लाईन बघू शकतो. लाईन L इज पॅरलल टू लाईन M इज पॅरलल टू लाईन N. या तिघ लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत आणि लाईन L जी आहे की लाईन L, M आणि N या तिघ ज्या लाईन्स आहेत त्यांची ट्रान्सव्हर्सल 1 T1 ने आपण इथे इंडिकेट केलेली आहे आणि T1 जी आहे ती लाईन L ला A पॉइंट मध्ये, लाईन M ला B पॉइंट मध्ये आणि लाईन N ला C पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, मग त्यामुळे या साइडला हे दोन इंटरसेप्ट तयार झाले बघा, AB आणि BC. आणि त्याच प्रकारे दुसरी जी ट्रान्सव्हर्सल आहे या तिघ सेम पॅरलल लाईनची T2 आहे आणि T2 सुद्धा लाईन L, M आणि N ला P, Q, R रिस्पेक्टिव्हली पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, तर इकडे इंटरसेप्ट तयार झालाय बघा PQ आणि QR. तर या थेरम मध्ये ऍक्च्युअल आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, तर या तिघ पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या या दोन ट्रान्सव्हर्सल मुळे जे काही इंटरसेप्ट तयार झालेले आहेत त्या इंटरसेप्टचा रेशो हा इक्वल असेल असं या थेरम मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर बघा काय येते, AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR. तर हे आपल्याला या थेरम मध्ये प्रूव्ह करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया हा थेरम. सुरुवातीला गिवन, या थेरमचं गिवन काय दिलेलं आहे, तर बघा गिवन मध्ये आपल्याला जे डायग्राम मध्ये दिलेलं असतं तेच आपण लिहितो. सो इन द फिगर लाईन L इज पॅरलल टू M इज पॅरलल टू N. तर या ठिकाणी आपण लिहूया लाईन L पॅरलल टू, बघा लाईन L पॅरलल टू लाईन M पॅरलल टू लाईन N. या तिघ लाईन्स आपल्याला पॅरलल दिलेले आहे अँड T1, T2 आर ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सल आहेत. ओके, T1 आणि T2 काय आहेत, त्यांच्या या दोघं ट्रान्सव्हर्सल आहेत. ठीक आहे, आणि टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला या ठिकाणी, तर बघा टू प्रूव्ह, आणि या ठिकाणी T1 मी सांगितलं जसं T1 ने A B C पॉइंटला इंटरसेक्ट केलेलं आहे, T2 ने P Q R या पॉइंटला इंटरसेक्ट केलेलं आहे. हे सुद्धा आपण गिवन मध्ये लिहू शकतो. ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट लाईन L, M and N at point A, B, C respectively. ओके, ABC मध्ये इंटरसेक्ट केलेले आहे. सिमिलरली आपण म्हणू शकतो, सिमिलरली PQR ट्रान्सव्हर्सल PQ जी आहे तिने पॉइंट PQR P, Q, R रिस्पेक्टिव्हली. ओके, रिस्पेक्टिव्हली. तर या प्रकारे हे आपलं गिवन झालं. आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे, तर बघा टू प्रूव्ह AB अपॉन BC हा इक्वल प्रूव्ह करायचा आपल्याला PQ अपॉन QR ला. हे झालं आपला टू प्रूव्ह, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काय आहे, तर बघा कन्स्ट्रक्शन आपल्याला असं करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला CP असा एक सेगमेंट काढायचा आहे, CP. ठीक आहे, या सेगमेंट मुळे काय झालं तर दोन ट्रायंगल फॉर्म झाले. दोन ट्रायंगल कसे फॉर्म झाले बघा, हा APC वरचा ट्रायंगल आणि दुसरा PCR हा खाली एक ट्रायंगल तयार झालेला आहे. तर इथे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत, यांच्यावर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी हा थेरम अप्लाय करणार आहोत. आणि बीपीटी थेरम तुम्हाला माहित आहे, आपण मागच्या व्हिडिओज मध्ये पण देखील त्याला डिस्कस केलेला आहे. आणि बीपीटी थेरम खूप महत्त्वाचा आहे, म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बीपीटी थेरम तुम्ही नक्की लर्न करा आणि त्याचा अभ्यास करा. तर बघा या ठिकाणी हा फर्स्ट ट्रायंगल जो आहे त्यामध्ये आपण बीपीटी यूज करू, पण त्याआधी कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय केलं, तर आपण सेगमेंट
CP ड्रॉ केला, ड्रॉ सेगमेंट PC. ओके, सेगमेंट PC आपण ड्रॉ केला. मग आता बघा प्रूफ मध्ये आधी आपण वरचा ट्रायंगल घेऊ, हा APC. सो इन ट्रायंगल APC ट्रायंगल मध्ये जर आपण पाहिलं तर बघा लाईन L पॅरलल आहे M ला, म्हणजे AP पॅरलल असेल या ठिकाणी. इथं आपण एक पॉइंट घेऊ, पॉइंट M. ठीक आहे, PC रे घेतल्यानंतर इथं पॉइंट M आपण घेतला. तर इन ट्रायंगल APC, हा जो APC आहे त्यामध्ये ही पॅरलल आहे या लाईनला, म्हणजे AP पॅरलल टू BM. AB पॅरलल टू BM. AP पॅरलल आहे म्हणजे काय, तर ही साइड थर्ड साइडला पॅरलल आहे. या प्रकारचा असा ट्रायंगल आहे. इथं A B या ठिकाणी B. ठीक आहे, या ठिकाणी इथं C आहे, सॉरी, आणि हा BM पॅरलल टू AP. आणि आपल्याला माहित आहे बीपीटी थेरम नुसार जर लाईन पॅरलल असेल थर्ड साइडला तर त्याच्या रिमेनिंग साइडचा रेशो देखील इक्वल येतो. मग त्यावरून काही बाय बीपीटी थेरम C B या ठिकाणी आपण म्हणू शकतो AB अपॉन BC. काय म्हणू शकतो, AB अपॉन BC हा इक्वल येईल कोणाला, PM अपॉन CM ला. PM अपॉन CM ला. याला इक्वेशन नंबर 1. आणि याचं रिजन काय, बाय बीपीटी, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच प्रकारे आता हा खालचा ट्रायंगल आपण घेऊया, PCR त्याला म्हणूया. इन ट्रायंगल PCR, बघा PCR मध्ये पण MQ जी लाईन आहे ती काय आहे, पॅरलल आहे कोणाला, CR ला. MQ पॅरलल टू CR. ठीक आहे, हे इथं सुद्धा बीपीटी थेरम नुसार काय, तर बघा बीपीटी थेरम नुसार PM अपॉन CM. ओके, किंवा या ठिकाणी इक्वेटर साइडला आपण घेऊया PQ अपॉन काय QR इक्वल्स टू PM अपॉन CM. याला इक्वेशन नंबर 2 आपण दिलं. आणि याचं रिजन पण काय असेल, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी थेरम. ओके, तर बघा इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, राइट हँड साइड्स आर इक्वल, देन लेफ्ट हँड साइड इज आल्सो इक्वल. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन प्रूव्ह दॅट AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR, and hence it is proved that intercept made by three parallel lines and their transversal is in the same proportion. बघा या ठिकाणी आपण बघू शकता AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR असा तो आपल्याला थेरम प्रूव्ह झालेला आहे. ठीक आहे, तर सिंपल आणि इझी थेरम होता विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच वेळा एक्झामला हा थेरम देखील तुम्हाला विचारला जातो. इझी थेरम आहे, कमी मार्क्सला विचारला जातो, पण नक्की विचारला जातो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.